नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो, मॅक्झिमम लोकांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं फॉर रेग्युलर अपडेट। तुम्ही काय करता, व्हिडिओ बघता पण कमेंट्स पण करताय, पण तुम्ही काय करताय, सपोर्ट नाही करत। तर सपोर्ट करा आणि लाईक करत चला। तुमच्या लाईकमुळे मला काय म्हणते, थोडंसं मोटिवेशन मिळते। तर एक लाईक करत चला व्हिडिओ बघितल्यानंतर, आणि तसंच रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला मॅक्झिमम पीपलनी सबस्क्राईब करायचं। ओके, तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, WRT रिलेटेड मी 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आता ही एक एक काय याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आहे सर्वांसाठी। तर ती पॉझिटिव्ह न्यूज काय आहे ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमचे मार्क्स कमी पण असतील, थोडेसे कमी, अगदी कमी नाही, आता रिझल्ट आपल्याला माहीत आहे, ज्या प्रकारे अव्वाच्या सव्वा जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज आहे का, तर ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे। मी तुम्हाला ती आता इथे दाखवणार आहे। ओके, तर रिपीटेड कॅन्डिडेट्स आहेत बऱ्याचशा ठिकाणी, ज्या प्रकारे थंबनेलमध्ये मी सांगितलं, तर त्या रिपीटेड कॅन्डिडेट्स आहेत, तर त्याच्यामुळे कट ऑफ लो जाऊ शकतो का, कट ऑफ लो कसा जाईल, तर त्याच्यावरती आपण थोडंसं इथे विश्लेषण मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। त्याचप्रकारे WRTमध्ये जे वेटिंग कॅन्डिडेट जातील त्यांना थोडेसे चान्सेस हाय राहणार आहेत। का बरं, तर याचं कारण आहे की रिपीटेड कॅन्डिडेट्समुळे। तर कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो इथे, तर जराही स्किप न करता संपूर्ण बघा। आता मी तुम्हाला त्या लिस्टवरती घेऊन चालतो, जी लिस्ट आपल्याकडे काही कॅन्डिडेट्सने बनवली आहे, ती मी स्वतः नाही बनवली। तर ऑल क्रेडिट गोज टू दोज कॅन्डिडेट हू हॅव क्रिएटेड दिस नोटिफिकेशन, दिस PDF। तर या PDF मध्ये आपण बघूया। आता एक सॅम्पल PDF ओपन करतो मी। सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट इथे बघू शकता, WRT सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ठाणे। आता आपण ठाणेची ओपन करूया। तर ठाणेची लिस्ट ओपन केली तर इथे बघा, जे रिपीटेड कॅन्डिडेट्स आहेत ना, त्यांना इथे हायलाईट केलेलं आहे। तर इथे बघू शकता, हे जे कॅन्डिडेट्स ऑलरेडी यांचं कुठे ना कुठे सिलेक्शन झालेलं आहे। इथे चांगले मार्क्स आहेत यांना सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटमध्ये, आणि हे ठाणे विभागाचं निकाल आहे। तर याच्यामध्ये 185 नॉर्मलायझेशन आफ्टर 182, 176 असे मार्क्स आहेत। आणि कॅन्डिडेट कुठे ना कुठे, म्हणजे कुठे सिलेक्शन झालेलं आहे यांचं बघा, रिपीटेड कॅन्डिडेट आहे PWD सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटमध्ये झालेलं आहे यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग। बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत। तर आम्ही खाली गेलो ना, आपण बरेचसे विद्यार्थी इथे तुम्हाला बघायला मिळतील जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत। तर अशा सिलेक्टेड कॅन्डिडेट्समुळे काय होईल, जे कॅन्डिडेट आता वेटिंगमध्ये येतील, जे आता फायनल मेरिट लिस्ट लागेल, आपली फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे, आता सिलेक्शन लिस्ट जे लागेल व्हेरिफिकेशनसाठी, DV लिस्ट, त्या DV लिस्टमध्ये हे जर कॅन्डिडेट्स आले तर यांच्यासोबत वेटिंग कॅन्डिडेट्स जे राहतील, त्या वेटिंग कॅन्डिडेट्सला मॅक्झिमम चान्सेस राहतील। कारण हे जर ऑलरेडी PWDमध्ये सिलेक्ट होतील, आता इथे घेऊन चालतो मी तुम्हाला। तर काय होणार आहे, जे कॅन्डिडेट्स PWDमध्ये सिलेक्ट होतील ना, तर ते इथे कशाला जॉईन करतील, तर त्याच्यामुळे, किंवा इतर विभागामध्ये कुणाचं तलाठीमध्ये झालेलं असेल, तर अशा प्रकारे ती जी लिस्ट बनवली आहे ती खूप लिस्ट कामाची आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह एक थोडंसं मोटिवेशन पण मिळेल आणि एक प्रकारे बूस्ट मिळेल। तर ही संपूर्ण लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवलेला होता। त्याचप्रकारे बाकीच्या लिस्ट आहेत, त्या लिस्ट आता इथे संपूर्ण लिस्ट दाखवत नाही मी, व्हिडिओ मोठा होऊन जाईल। तर त्या संपूर्ण लिस्ट तुम्ही बघू शकता। आणि या टेलिग्राम ग्रुपवरती कसं याल, माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, डिस्क्रिप्शनमध्ये गेलं तुम्ही की आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्ट जॉईन व्हा आणि ह्या संपूर्ण लिस्ट डाउनलोड करू शकता। आणखी काही विद्यार्थी जर असतील, माझे व्हिडिओ बघत असतील, तर तुम्ही पण अशी लिस्ट प्रिपेअर करा, जी डिफरंट लिस्ट, म्हणजे डिफरंट विभागाची एक्झाम झाली आहे, त्या कॅन्डिडेट जर ऑलरेडी तिथे सिलेक्टेड असतील आणि त्यांचं इथे पण झालेलं असेल, कोणती पण पोस्ट असेल, जशी ती आपली कॉम्बोवाली पोस्ट आहे, दप्तर कारकून, ओके, दप्तर कारकून, आणि मग इतर ज्या पोस्ट आहेत त्यांच्यामध्ये जर सिलेक्शन झालेलं असेल आणि त्यांचं इकडे आणि ऑलरेडी दुसरीकडे पण सिलेक्शन झालेलं असेल, तर ते कॅन्डिडेट इथे रिपीट नाही होणार। म्हणजे इथे त्यांना एक तर ऑप्शन आउट तरी अवेलेबल करून द्यायला पाहिजे होता। पण आता ऑप्शन आउट जरी नसेल, पण आता जे कॅन्डिडेट्स वेटिंगमध्ये जातील त्यांना एक सुवर्ण संधी असणार। ओके, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता। बाकीचे तुम्ही डाउनलोड करू शकता माझ्या टेलिग्राम ग्रुप चॅनलवरती, अशा 4-5 लिस्ट आहेत, त्या लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या। सध्यासाठी एवढीच माहिती होती। थँक्यू व्हेरी मच। मॅक्झिमम पीपलनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पीपलसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। थँक्यू व्हेरी मच।